जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पावणे तोडा कमरी कर पटा, कधीर मस्तकी तुळा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल हंकारा सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. काय ग, अशी का उभी आहेस? अगं तुला हे द्यायचं होतं. चल तिकडे जाऊन बोलू. चल. लतिका, ती पेटी इथे ठेवून दे, तुझे हात दुखतील. हो अगं ठेवते. लतिका, माझं चुकलंच. विवाहाच्या गडबडीत मी तुला वेळ नाही देऊ शकले. अगं तू नको काळजी करूस, माझी सगळी व्यवस्था अगदी छान झाली. बरं ही पेटी द्यायची ना, ती नीट आधी पाहून घे. मी जाऊ का? नाही, थांब ना. अगं मला बोलायचंय तुझ्याशी. का ग, काय झालं? आणि तुझ्या चेहऱ्यावर असा त्रास का? विवाह सोहळ्यात हे जे काही वागले त्यामुळे. त्यावेळी आमची अवस्था काय झाली होती हे तुला काय सांगू मी. त्याबद्दल मलाही वाईट वाटलं ग. आई बाबांना विनाकारण त्रास सहन करावा लागला. पण नक्की काय घडलं होतं कळलं का तुला? ते म्हणे कोणत्या त्यांच्या भक्ताला भेटायला गेले होते. नक्की काय आहे काही कळत नाहीये ग. पण ते जे काही आहे ते नीट समजून घे, पण हळूहळू, घाई नको करूस. म्हाळसा, काय चाललंय मैत्रिणींचं? येते मी. लतिका माझी बालमैत्रीण आहे. मला जे जे वाटतं ते मी तिला सांगते. मला, आई बाबांना, आमच्यासाठी तिने खूप काही केलंय. पण विवाहाच्या गडबडीत मला तिला वेळ नाही देता आला. स्वाभाविकच आहे, आपण स्वागताच्या गडबडीमध्ये होतो. आपण आलात ते बरं झालं. विवाह सोहळ्यात जे काही घडलं ते आपल्याला माहिती आहेच. माझी जी अवस्था झाली होती ती आपण पाहिलीच. ती गोष्ट इतक्या लवकर विसरणं शक्य होतं का? नाही, खंडेराय विवाहस्थळ सोडून काही काळ गेले होते. परंतु तू देखील हे समजून घेण्यासाठी काही वेळ द्यावास असं मी सुचवेन. मला त्यांच्याकडून इतकेच कळाले की ते एका भक्ताकडे गेले होते. म्हाळसा, खंडेराय कधीही काही लपवणार नाहीत हे लक्षात ठेव. तू त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवायला हवा. तुमच्याशी बोलल्यामुळे मला खरंच खूप बरं वाटलं. मी इथे येण्याचं कारण वेगळंच होतं. आता राजवाड्यात खंडेरायांसोबत तू सिंहासनावर बसणार आहेस. हा योग मोठा आहे. तुम्ही दोघं सिंहासनावर बसलेले असताना वाघ्या जागरण सादर करेल. हे महत्वाचे क्षण लक्षात ठेव. जागरण झालं की मी तुला स्वतः सुवासिक फुलांनी सजवणार आहे. अशी फुलांनी सजलेली पाहून खंडेरायांना प्रत्यक्ष मोहिनीचीच आठवण येईल. तुम्हाला दोघांना एकत्र वेळ मिळणं आवश्यक आहे.
आणि तो मिळेल. त्यामुळे तू दुसरा कोणताही विचार करू नकोस. हं? म्हाळसा, जेव्हा तू विवाहाला पालीला येशील तेव्हा या सुवर्ण दर्पणाचे काय करणार आहेस? काय म्हणजे? तो मी माझ्या जवळच ठेवणार आहे आणि मग जेजुरीला सोबतच घेऊन येणार. परंतु विवाहाच्या गडबडीत, इतक्या गर्दीत हा सुवर्ण दर्पण सुरक्षित राहील? तुम्हाला असं वाटतंय ना की सुवर्ण दर्पण सुरक्षित नाही म्हणून? होय म्हाळसा, हा सुवर्ण दर्पण सुरक्षित नाही. कारण ज्या कोणाला गूढशक्तीचे ज्ञान आहे आणि त्याच्या हाती हा सुवर्ण दर्पण लागला तर तो कुठल्याही क्षणी मी काय करतो आहे हे पाहू शकेल. मग मी काय करू? विवाहाच्या दिवशी हा सुवर्ण दर्पण एखाद्या बंद पेटीत ठेवून दे. तुझ्याजवळ ठेवू नकोस. हळदीचे हे शिवलिंग जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपात राहील तोपर्यंत आपले श्री खंडेरायांशी असलेले अर्धांगिनीचे नाते अबाधित राहील. परंतु ज्या क्षणी हे हळदीचे शिवलिंग आपला मूळ आकार सोडेल त्या क्षणीच आपणा उभयतांच्या नात्याला तडा जाईल. म्हाळसा, कसला विचार करतेस? आणि ही पेटी कसली? येताना काय आणलंय त्या? हा सुवर्ण दर्पण आणि हे हळदीचे शिवलिंग आपणच मला भेटवस्तू म्हणून दिले होते. विवाहाआधी आपण सुवर्ण दर्पण मला सुरक्षित ठेवायला सांगितलं होतं. हो, कारण तो सुवर्ण दर्पण सुरक्षित नव्हता. विवाह सोहळ्यातून आपल्याला एका तरुण मुलीला अर्थात आपल्या भक्ताला भेटायला जायचं होतं. आपले हे आधीच ठरले होते. हा सुवर्ण दर्पण जर माझ्याकडे असता तर मी आपल्याला पाहू शकले असते. मग आपण एक योजना केली. सुवर्ण दर्पण कसा सुरक्षित नाही हे आपण मला पटवून दिले आणि मी भाबड्या मनाने आपल्यावर विश्वास ठेवला. विवाहाच्या दिवशी मी सुवर्ण दर्पण पेटीत ठेवून दिला. आपल्याला जे करायचे होते त्यासाठी आपण माझ्याशी खोटं बोललात. म्हाळसा, विवाहस्थळी तू तुझ्या सखीला तुझ्यासोबत ठेवलं होतंस, परंतु प्रत्येक वेळी तुझी सखी लतिका ही लतिका नव्हती. आता नवीन काहीतरी. लतिका लतिका नव्हती म्हणजे?
असा मल्हासुराचा ज्येष्ठ पुत्र कुंभक याने त्याचा बंधू याला विवाहस्थळी सुवर्ण दर्पण चोरण्यासाठी पाठवले होते. त्याच्या जवळ मायावी रूप घेण्याची शक्ती होती आणि म्हणून त्याने लतिकाचे प्रतिरूप घेतले होते. म्हणूनच विवाहस्थळी 2 लतिका वावरत होत्या. कुंभकाला याची माहिती होती. त्याचा केवळ एकच उद्देश होता आणि तो म्हणजे तो सुवर्ण दर्पण चोरणे. माझा यावर विश्वास नाही. महसा स्वतः प्रधानजींनी त्याला शासन केले आहे. हवं तर तू प्रधानजींना अर्थात तुझ्या बंधूंना विचारू शकतेस. मी समजून घेतल्याशिवाय यावर काहीही बोलणार नाही. दुसरं, हे शिवलिंग हे जपण्याचे दायित्व केवळ माझे आहे नाही. कोणत्याही अकल्पित गोष्टीचे ओझे माझ्यावर टाकू नका. हे शिवलिंग जपण्याचे दायित्व आपले देखील आहे. महसा, तू एवढी अस्वस्थ का आहेस? कारण मला भीती वाटते की आपण केवळ माझे नाही राहिलात तर महसा, या शिवलिंगाने जर आपला आकार सोडला तर आपल्या नात्याला तडा जाईल ना. तर मी हे सांगेन की हे शिवलिंग जर भंग पावले तर मी माझे प्राण. महसा, ही नियती आहे. तुझेच पूर्वजन्मातील वचन आहे की मी केवळ तुझा नाही राहणार. वचन तू दिलेस. आता माझे काय होणार याची तुला कल्पना नाही. महसा, नियती ही परम नियंत्यालाही नाही चुकली. हे हळदीचे शिवलिंग जर भंग पावले तर निश्चितच आपल्या नात्यात काही अशुभ घडेल. परंतु या क्षणी मी तुझ्या सोबत आहे याचा विसर तुला का पडतो? असा ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाय. आपण एकत्र आहोत. तेव्हा या क्षणाचा आनंद तुला का घेता येत नाही? असा भविष्यात तू जेवढं डोकावशील तेवढीच भयभीत होशील. संशय वाढेल. शांत हो. जेजुरीत मी आपल्या सोबत राहणार हे स्वप्न खरे झाले. मी इतकी आनंदी होते पण हा आनंद फार काळ नाही टिकला. आपण आत्ता माझ्याशी जसे बोललात ते मला बरे वाटले. आपण माझ्यासोबत असताना मला काही वाटत नाही, पण आपण माझ्यासोबत नसताना माझे मन अस्वस्थ होते. महसा, मी सदैव तुझ्या सोबतच असणार आहे. काळजी करू नकोस. तुला जागरण गोंधळ काय आहे ते पाहायचंय ना? नारायण नारायण. नारायण नारायण. बानू, ए बानू, महाराज, आज तुम्ही दोघेही भेटलात हे बरे झाले. आज तुम्ही काय सांगणार आहे सा? आज इथे जागरण आहे. म्हणजे काय हो महाराज? आज मला तुम्हा दोघांशीही बोलायचंय. रात्रभर तुम्हा दोघांनाही जागावं लागेल म्हणून जागरण. मी तुमच्या घरी कधीही येतो, कुठलीही परवानगी न मागता. नारायण नारायण. तुम्हाला कधी कधी आवडतही नसेल, पण हीच माझी पद्धत आहे. महाराज, हो तुम्ही माझा गुरु हायसा. आणि गुरु म्हणजे आई, बाप,
भाऊ देव समज की. नारायण नारायण. राजे बसा की. नाही नको, तुम्ही बसा, मी उभाच राहतो. होय. बस. अजामे, मी बानूशी नेहमीच बोलत असतो अनेकविध विषयांवर, पण आज मला असं वाटलं की मी बानूच्या पित्याला मात्र अंधारात ठेवलं. मी तुला काहीच सांगितलेलं नाही. आज मला तुझ्याशी बोलायचंय, तुला काहीतरी सांगायचंय. महाराज मी तुमच्यासाठी स्वयंपाक करू का? हे नेहमीच आहे, आज ते राहू दे. अजामे, तुझ्या मुलीचं लग्न कुठे करायचं याची चिंता तू आता सोडून दे. बानूचं लग्न होणार, तेही तिच्या आराध्याशी. सदानंदाचा येकोट 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 येकोट. म्हाळसा, आज या क्षणापासून या सिंहासनावर माझ्यासोबत तू बसणार आहेस. हे सिंहासन केवळ एक आसन नसून इथे बसणे एक खूप मोठे दायित्व आहे, जे भविष्यात तुला सांभाळायचे आहे. इथे माझे तुझे असे काहीच उरत नाही. इथे पहिल्यांदा जेव्हा मी आले होते तेव्हा या सिंहासनावर आपण बसला होता. तो क्षण आठवतो मला. असं मी तुला आश्वासन देतो की आज मी तुला जे हे स्थान दिले आहे ते तुझ्यापासून कोणीच हिरावून घेणार नाही. हे स्थान कायम स्वरूपी तुझेच असेल. हो महाराज,
नाही तुम्ही काय म्हणलात ते मी ऐकलं. मला काय बी कळ ना हो. तो भाशी बाबूच लगीन. हो माझी बानू त्यांची भक्त आहे. हो महाराज, हे असलं सपन माझ्या पोरला जाऊ नका हो. हो आशानं ती माझी नाही राहणार. नाही तिचं लगीन व्हावं पण तिच्या डोसक्यात असं काय भरू नका. ओ महाराज, ओ खंडोबा, म्हणजे देव आमचं राज. ओ ते कुठं आम्ही कुठं. भेदाभेद तुला अजामे, देवाला नाही. देवासाठी सगळे सारखे. तुला पिंगळा भेटला होता, त्याचे शब्द एका माळेत मणी ओवावेत ना, तसे ओवून बघ. एक फुलांचा भरगच्च हार दिसेल. महाराज काय म्हणते, मला काय बी कळ ना ग. वय बा, तुला जसं आता ऐकल्यावर झालं ना, तसं सुरुवातीला मला बी झालं. पण आता मी आभी ठरवलं हाय बघ. मी आभी जगेन तर त्यांच्यासाठीच आणि मरेन बी त्यांच्यासाठीच. नारायण नारायण.